माझं नाव भार्गव आहे आणि मुंबईतील ठाण्यामधील हे माझे दुकान आहे. आणि इथले सगळे प्रोडक्ट्स पिनकोडवर ऑनलाईन मिळतात. आम्ही मुंबईचे आहोत आणि माझ्या वडिलांनी 2003 मध्ये एक होलसेल बिझनेस सुरू केला होता. जसं जसं मार्केट बदलत गेलं तसं तसं आमचा होलसेल बिझनेस पण स्टेबल झाला. मग आम्ही एका सुपरमार्केट चेनमध्ये एंट्री केली. आमचं सगळ्यात पहिलं स्टोअर 2016 मध्ये आम्ही ओपन केलं होतं, ज्याचं नाव व्हीमार्ट आहे. नंतर आम्ही आणखीन 3 स्टोअर्स ओपन केले. आज आमच्याकडे मुंबईमध्ये टोटल 4 सुपरमार्केट्स आहेत. यांना ऑल ओव्हर इंडियामध्ये नेण्याचा आमचा प्लॅन आहे. आम्हाला आधीपासूनच आमचं दुकान ऑनलाईन घेऊन जायची इच्छा होती, कारण आमचे अनेक ग्राहक ऑनलाईन शॉपिंग करणे पसंत करतात. आमचा ऑनलाईन प्रेझेन्स नसल्यामुळे आम्ही आमच्या नवीन ग्राहकांची मागणी पुरी करू शकत नव्हतो. त्यामुळे आमचा बिझनेस पण ग्रो करू शकत नव्हतो. बिझनेस वाढवण्यासाठी आम्ही एक इनहाऊस ॲप बनवला, ज्यामुळे लोक ऑनलाईन ऑर्डर करू शकत होते. परंतु मार्केटिंग आणि ॲप मॅनेजमेंटसाठी आम्हाला खूप अडचणींचा सामना करावा लागला. मॅनेजमेंटसाठी आमच्याकडे डेडिकेटेड वर्कफोर्सची कमी होती, म्हणून हे ॲप आम्हाला बंद करावे लागले. आम्ही एक थर्ड पार्टी ॲप पण ट्राय केला, पण त्यात आम्हाला ऑनलाईन कॅटलॉगिंग करण्यात खूप अडचण येत होती. 2024 मध्ये पिनकोडचे प्रतिनिधी आमच्याकडे आले आणि आम्हाला पिनकोड संबंधी माहिती दिली. याचे फीचर्स ऐकून आम्हाला इंटरेस्ट वाटला आणि आम्ही आमचे सुपरमार्केट रजिस्टर केले. पिनकोडच्या टीमने येऊन आमचे सगळे ऑनलाईन कॅटलॉगिंग करून दिलं. स्पेशली जे अनब्रँडेड आणि लोकल प्रोडक्ट होते त्यांना पण मॅन्युअली ॲड केलं आणि आम्ही ऑनलाईन आलो. मार्केटिंग सपोर्ट, कॅटलॉगिंग आणि डेडिकेटेड टीमकडून लगेच मिळणारा सपोर्ट, याच त्या गोष्टी होत्या ज्या आम्हाला ऑनलाईन प्रेझेन्स एस्टॅब्लिश करण्यासाठी हव्या होत्या. पिनकोड वापरणे किती सोपे आहे त्याबद्दल मी काय सांगू. ऑर्डर येईल, बॅगमध्ये भरायचं आणि डिलिव्हर करायचं. पिनकोडवर जेमार्ट आमचं पहिलं स्टोअर ऑनलाईन गेलं आणि त्यानंतर 2 व्हीमार्ट स्टोअर्स पण ऑनलाईन आली. जेमार्टमध्ये पिनकोडमुळे दर महिन्यात 3-4 हजारांपेक्षा जास्त ऑर्डर्स येतात आणि बाकी दोन्ही स्टोअर्समध्ये पण ऑनलाईन ट्रॅफिक वाढत आहे. पिनकोडवर आल्यानंतर आमचा सेल पण वाढत गेला. थँक्यू पिनकोड, आम्हाला आमचं डिजिटल स्टोअर सेटअप करायला मदत करण्यासाठी.